नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी करते जांभूळ शॉट आणि जांभूळ सरबत। तर पहा आता कृती। चवीला छान लागणारं आणि अनेक रोगांवर उपाय असं जांभूळ आणि आपल्या खाण्यात असलंच पाहिजे असं जांभळाची जी पाककृती आहे ती मी केलेली आहे। इथं पावशेर एवढी जांभळं जी मी घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून त्याचे चिरून मी घेतलेले आहेत आणि याला मी मिक्सर मारून घेते। आणि मिक्सर मारत असताना त्यामध्ये आपल्याला 2-3 पदार्थ घालून घ्यायचे आहेत, जसं की मीठ। तर इथं मी 1 चमचा एवढं मीठ घालते आणि इथं मीठ घालताना मी इथं पिंक सॉल्ट घेतलेला आहे आणि 1 चमचा एवढा चाट मसाला घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे एवढी साखर घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आहे हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे। आणि बारीक करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे आपल्याला एकदा हे मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। जेव्हा हे चांगलं बारीक झाल्यानंतर आपण याचा शॉट तयार करणार आहोत। आणि पाहू शकता हे आपलं मिश्रण जे आहे ते छान असं बारीक झालेलं आहे। आणि एका डिशमध्ये आपण मीठ आणि लाल पूड जे आहे ती मी घालून घेते आणि हे जे मिश्रण आहे हे आपण छोट्या जे पेरे शॉटसाठी घेतलेले आहेत यामध्ये ओतण्यासाठी आपण कडेला लावण्यासाठी आपण मीठ आणि तिखटाचा या वापर करणार आहोत। यामुळे हा आपण जांभूळ शॉट पितो त्यावेळेस आपल्याला तिखट, मीठ आणि चाट मसाल्याची व्यवस्थित अशी चव येते। यासाठी आपण ह्या पेल्यांना वरती मीठ आणि तिखट लावून घेतोय आणि पेल्यांच्या कडांना व्यवस्थित असं तिखट मीठ लावून घ्यायचं आहे। आणि जेणेकरून आपल्याला जो आपण छोटा ग्लास घेतलेला आहे त्याला व्यवस्थित असं हे लागलं जाईल। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जांभूळ आणि करवंद ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण हे आवर्जून सरबत करून पितो आणि यासाठी आपण इथं जांभूळ शॉट बनवलेला आहे। आणि तुम्ही यामध्ये पुदिन्याचाही वापर करू शकता। मी इथं पुदिन्याविरहित जांभूळ शॉट जो आहे तो बनवलेला आहे आणि हे मी ग्लासमध्ये ओतून घेते आणि यामध्येच आपण इथं सरबतही बनवणार आहोत। आणि सरबत बनवण्यासाठी मी ग्लासमध्ये बर्फाचे खडे घालून घेतलेले आहेत आणि वरून आपण स्प्राईट ओतून घ्यायचा आहे आणि जो शॉटचा ग्लास आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वरून अजून स्प्राईट मी घालून घेते, जेणेकरून आपलं जे सरबत आहे ते दिसायला जसं छान दिसतं त्याची चवही तशीच छान लागते। आणि तुम्ही बाहेरची लिम्का किंवा स्प्राईट किंवा वेगवेगळी जी पेय आहेत ती पिण्यापेक्षा आपण हे जे घरी तयार केलेलं जे जांभूळ घालून जे बनवलेला शॉट किंवा जांभूळ घालून बनवलेलं जे सरबत आहे ते आरोग्यदायी असं आहे।